मुश्रीफांच्या घरात पालकमंत्रीपद, मंत्रीपद, गोकुळचं अध्यक्षपद आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचं अध्यक्षपद होतं। त्यातलं पालकमंत्रीपद तर मुश्रीफांनी सोडलंय आणि आता कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कामकाजात लक्ष देण्यास वेळ नसल्याचं सांगत मंत्री मुश्रीफ वार्षिक सभेत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। आता कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा खरं तर मुश्रीफांसाठी जितका मोठा निर्णय आहे तितकाच तो कोल्हापूरकरांसाठी सुद्धा मोठा आणि धक्कादायक निर्णय मानला जातोय। कारण मागील 4 दशक म्हणजे जवळपास 40 वर्षांपासून मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक आहेत। 40 पैकी जवळपास 13 वर्ष ते कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। अडचणीत आलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यात मंत्री मुश्रीफांचा मोलाचा वाटा आहे असं सांगितलं जातं। अशातच ते जर राजीनामा देणार असतील तर ही कोल्हापूरकरांसाठी मोठी बातमी आणि राजकीय खळबळ उडवून देणारी सुद्धा आहे। आणि आधी सांगितल्याप्रमाणे मंत्री हसन मुश्रीफ येत्या वार्षिक सभेत आपला कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे। आता मंत्री मुश्रीफ जर राजीनामा देणार असतील तर कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागू शकते किंवा कुणाची नियुक्ती होऊ शकते? ए.वाय. पाटील, भैया माने, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते अशी चर्चा आहे। तरी आता कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडतंय, मुश्रीफ राजीनामा देतात का आणि मग तो स्वीकारला जातो का हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा। तुर्तास इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा सकाळ।